विमुखल्या बालकीर्तनकाराच्या स्वरांनी कोळवाडी दुमदुमली. वैभवीताई घनवट यांचे ओघवत्या शैलीत निरूपण. आंबेगाव, पुणे. कोळवाडी येथील 71व्या अखंड हरिनाम सप्ताहात दुसऱ्या दिवशी आळंदी येथील सुप्रसिद्ध बालकीर्तनकार ह.भ.प. वैभवीताई घनवट यांचे कीर्तन संपन्न झाले. अतिशय कमी वयात लाभलेली अध्यात्माची गोडी आणि त्यांच्या ओघवत्या वाणीने उपस्थित भाविक मंत्रमुग्ध झाले. बुधवार मार्च 11 रोजी झालेल्या या कीर्तन सोहळ्यात वैभवीताईंनी आपल्या पहाडी आवाजात आणि तितक्याच प्रभावी शैलीत अभंगाचे निरूपण केले. लहानपण देगा देवा या उक्तीप्रमाणे एका लहान मुलीच्या मुखातून निघणारे संतांचे विचार ऐकून कोळवाडी आणि परिसरातील भाविकांनी मोठी गर्दी केली होती. वारकरी संप्रदायाचे केंद्र असलेल्या आळंदीतून आलेल्या वैभवीताईंनी आपल्या कीर्तनातून संस्कार आणि भक्तीचे महत्त्व अधोरेखित केले. तर कीर्तनादरम्यान त्यांनी आजच्या पिढीला अध्यात्माची आणि चांगल्या संस्कारांची किती गरज आहे यावर प्रकाश टाकला. कीर्तनासाठी महिला, तरुण आणि ज्येष्ठ नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली होती. टाळ मृदंगाच्या गजरात संपूर्ण परिसर विठ्ठलमय झाला होता. कीर्तनानंतर कमलचादेवी तरुण मित्र मंडळ आणि समस्त ग्रामस्थ मंडळ कोळवाडी यांच्या वतीने वैभवीताईंचा सन्मान करण्यात आला. सप्ताहाच्या दुसऱ्या दिवशीही शिस्तबद्ध नियोजन आणि भक्तिमय वातावरण पाहायला मिळाले. आणि पूजा गणेश पारधी यांचा या ठिकाणी सात संगत भेटलेली आहे. ते हरिभक्त पारायण शरद महाराज ढगळे, तसेच आज या ठिकाणी आपल्याला लहान मृदुंगमणी या ठिकाणी बावारी, सन्मान्य वसंत मुरे, सन्मान्य मोहन शेठ. हॅलो, हे पहा गुरुचवाडीचे मंडळी, ज्या ज्या मंडळींनी दिवसभर विना घेतला नाही त्यांनी या ठिकाणी मला म्हणे तू रे तुझा पुसला कशी तरी सांग कशी तरी महाराज तुम्ही हे दादा, हे ज्ञाना चुकलं माझं. आयुष्यभर उपाशी लोकांचे, पण तुला कधी म्हणणार नाही मला भूक लागली आणि मधु करील जा. दादा, हे दादा चुकलं ना माझं. दादा मला माफ करणार रे. माझे माय बाप गेल्यापासून पोटभर जेवायलाच मिळालं नव्हतं, म्हणून तुला म्हणलेले की मधु करील जा. इथून पुढे कधीच म्हणणार नाही दादा. दादा, हे दादा चुकलं ना रे माझं. दादा मला माफ करणार रे. दादा मला माफ करणार. त्यावेळी 60 वर्षाची मुक्ताई आता विश्वाच्या मार्गाला उपदेश करायला सुरुवात करते. योगी पावन मनाचा साहे अपराध जनाचा. दादा, हे दादा योगी आहेस ना तू? योगी म्हणतोस ना स्वतःला? अरे योगी कोणाला म्हणतात? जगाचा त्रास जो सहन करतो, जगाचा अपराध जो सहन करतो ना, त्याला योगी म्हणतात. तू योगी आहेस ना? माझं दार लावून आताच ना. दादा, दादा चुकलं ना रे माझं. दादा उघडणार आहे त्यातलं. दादा साठी उघडते निवृत्ती ना चुकली. ज्ञाना, हे ज्ञाना साठी उघड. हे ज्ञानोबा म्हणाले, मुक्ते, ए मुक्ते, हा समाज आपल्याला एवढा त्रास देतोय. ह्या समाजानेच तर आपले मायबाप घेऊन घेतले आहेत ना. आपले मायबाप गेल्यानंतर हा समाज आपल्याला किती त्रास देतो का मुक्ते? दादा, हे दादा, दाताने जीभ चावली म्हणून कोणी काही दात पाडून टाकतं काय? जीभ दाताने चावली म्हणून 32 पाडी. हे दादा, कोणी जीभ आपण दाताने जीभ चावली म्हणून कोणी 32 दात पाडून टाकतं काय? आणि तुला आळंदीतल्या लोकांनी मधुकरी मागू दिली नाही म्हणून आता असा आत बसशील? दादा योग्य आहेस ना तू? दादा उघडणार आहे. ए दादा, दादा चुकलं ना रे.
माझं. दादा मला माफ कर ना, मी तुझ्या पाया पडतो दादा. ए दादा काठी उघड ना. ए दादा दादा 7 वर्षाची मुकली मुक्ताईला तू माफ करणार आहे दादा. तुझी बहीण आहे ना रे मी. दादा करणार आहे माफ. चुकलं ना रे माझं. ए दादा उघड ना काठी. दादा उघड ना. दादा या जगाचा संसार सुखाचा करण्याकरिता आपल्याला हा जन्म मिळालेला आहे. मी असं ताटी लावून हात बसतोस. उघड ताटी दादा. दादा चुकलं माझं, मला माफ कर दादा. इथून पुढे कधीच म्हणणार नाही की मधुकरीला जा. दादा चुकलं माझं. 7 वर्षाची मुक्ताई विश्वास मालकाला जगाचं मालकाला उपदेश करते. ज्ञाना योगी कोणाला म्हणतात माहितीये तुम्हाला? जगाचा त्रास जो सहन करतो ना त्याला योगी म्हणतात. सावध मनाचे असतात ना योगी. तुम्ही तर योगी आहात ना. योगी म्हणतात ना लोक तुम्हाला. माझा ताटी लावून हात बसणार. दादा उघडा ना ताटी. हे ज्ञाना करणारे मला माफ. 7 वर्षाची मुकली मुक्त ज्ञान दादाला विनवणी करते. दादा मला माफ करा ना. ज्ञाना हे ज्ञान चुकलं ना रे माझं. हे माऊली उघड ना दादा. हे दादा उघड ना. दादा चुकलं माझं. हे दादा उघड ना. हे दादा उघड दादा. अरे माझ्या नैवेद्याने झाले मी टाकी उघडते. एवढं दुःख माझ्या ज्ञानदारांच्या जीवनामध्ये होतं. एवढंच नव्हे तर अनेक प्रकारचे दुःख म्हणजे ज्ञानदारांच्या जीवनाकडे वाटतं. म्हणून जीवन जगत असताना मी संतांची संगत करा. संत संगतीचा परिणाम काय आहे किंवा संत संगतीचा फायदा काय आहे? तर एकदा नारद महर्षी भगवंत जवळ गेले व भगवंताला विचारलं की देवा संत संगतीचा परिणाम काय आहे? संत संगतीचा फायदा काय आहे? तेवढं तुम्हाला सांग. विठ्ठला विठ्ठला रामकृष्ण आणि माझे नाव बालकीर्तनकार वैभवीताई महाराज गणपत. या ठिकाणी कमलका देवी माता या मंदिरामध्ये अखंड हरिनाम सप्ताह चालू आहे. आणि या सप्ताहामध्ये दुसऱ्या दिवसाची आयोजित केली अशी असणारे सौबाई पटेल असतील तसेच सौ पूजाताई पारधी असेल यांचे मी आभार मानते व इथेच रामकृष्ण. आज मी हे चिंतन सरांना केलं आणि समस्त ग्रामस्थ कोळवाडी तालुका आंबेगाव यांचे मी आभार मानतो.